समाज एक सुसंगतपणे, हं. सुस्थिरपणे, संतुलितपणे अस्तित्वात राहावा. त्याचं काय म्हणता येईल त्याला, एक प्रकारे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे वहन व्हावं. बरोबर. ह्या दृष्टीने जर त्याकडे आपण बघितलं, तर हे करणाऱ्या अनेक संस्था आहेत. हं. तर सामाजिक संस्था जेव्हा म्हणतो किंवा संस्था हा शब्द जेव्हा म्हणतो, बरोबर. तर कुठलीही संस्था घ्या, म्हणजे ऑर्गनायझेशन घ्या किंवा इन्स्टिट्यूशन घ्या, तर त्याची काही नियमाने ती बांधलेली असते. बरोबर आहे. त्यामध्ये काही सदस्य असतात बरोबर आहे. आणि ते नियम बंधनकारक असतात. बरोबर आहे. तसंच सामाजिक संस्था जेव्हा म्हणतो, तर सर्वात बेसिक संस्था सांगता येईल की कुटुंब. हं. कुटुंब ही सामाजिक संस्था आहे. कारण बरोबर आहे. सगळ्यात आधी आपण सुष्ट दुष्ट किंवा चांगल्या वाईटाचे जे नियम आहेत ते घरीच शिकतो. बरोबर आहे. लहानपणी अनुकरण करून शिकतो किंवा शिक्षेच्या माध्यमातून शिकतो, विविध बरोबर आहे. माध्यमात. जसं कुटुंब ही संस्था आहे, तशी विवाह संस्था आहे. बरोबर आहे. कारण विवाहाचे आपल्याकडे नियम आहेत. बरोबर आहे. विवाहाच्या चालीरीती, रूढी आहेत. त्या फॉलो कराव्याच लागतात तुम्हाला. हो, हो. की विशिष्ट गोष्टी तुम्ही पालन केलं तरच हा विवाह मान्य केला जातो.